ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 67 नंबरची कंपनी असलेली सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे ती कंपनी मित्रांनो सोलर इंडस्ट्री हे तिचे नाव आहे. व सोलर इंडस्ट्री ही कंपनी मित्रांनो कमोडिटी केमिकल ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत दीपक नायट्रेट, हिमाद्री स्पेशल, इलायन्स बँक, तसेच फ्युचर मेडिकल, इंडिया ग्लायकोल्स, गुजरात अल्कली. मित्रांनो, सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीसारखे काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. फक्त त्या कंपन्यांपैकी तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू म्हणजेच आजची किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 21 ऑक्टोबर 2025 आणि आज सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीचा एक शेअर 14,107 रुपये ह्या किमतीला त्या शेअरची किंमत बंद झालेली आहे. म्हणजेच आजची त्याची किंमत 14,107 रुपये आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा 52 हाय व 52 लो किंमत. मित्रांनो, 52 हाय 52 लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो शेअर्स सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली, तो असतो 52 हाय व कमीत कमी 13 महिन्यात कमीत कमी त्या शेअरची किंमत किती झालेली, तो असतो 52 लो. तर मित्रांनो, सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीचा 52 हाय किंमत आहे 17,820 रुपये आणि 52 लो किंमत आहे 8,482 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागं गेल्यास 2 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती आहे 5,065 रुपये. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत बघितल्यास ती आहे 978 रुपये. असेच किमतीच्या बाबतीत 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत बघितल्यास ती आहे 567 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत आपण ह्या शेअरच्या 10 वर्ष मागं गेलो. आता मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल.
मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय? तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय? तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता म्हणजे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल? तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,27,654 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे 67 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीला 2025 साली 1282.38 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 874.88 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2023 साली 811.44 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2022 साली 455.47 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2021 साली 288.7 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय? तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स ऑलरेडी कोणत्या कोणत्या घटकाकडे आहेत. म्हणजे त्या शेअरचे थोडक्यात काय, त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक झालेले आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत त्या कंपनीचे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीत 73.15% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण कोण येतं? यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीत 12.89% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा आहे 7.11%. तर मित्रांनो, आत्ताच आपण सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीला 2021 साली 288.7 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 1282.38 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच मित्रांनो, सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 5,065 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 978 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 567 रुपयाला मिळत होता, तोच सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 14,107 रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय? तर सोलर इंडस्ट्री ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 5,065. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर सोलर इंडस्ट्री ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 5,065 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 978 रुपये गुंतवले असते, 10 वर्षातील कमीत कमी किंमत 567 रुपये गुंतवले असते. तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला आज दिनांक आहे 21 ऑक्टोबर 2025 आणि आज करंट व्हॅल्यूला त्याचे 14,107 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय? तर म्हणजे लमसममध्ये जर बघितलं तर सोलर इंडस्ट्री ह्या कंपनी 10 वर्षापूर्वी जर फक्त 567 रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता 14,107 रुपये झालेले आहेत. म्हणजे 567 रुपयाचे 14,107 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो?
की सोलर इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 73.15% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी उत्तम असते त्यात त्यात शेअर म्हणजे प्रमोटरचा हिस्सा हा कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो. तर सोलर इंडस्ट्रीज ह्या कंपनीत तो 73.15% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की सोलर इंडस्ट्रीज ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे आणि तो नेट प्रॉफिट सतत वाढत आहे. 5 वर्षाचा जर अभ्यास केला तर दरवर्षी त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढच झालेली आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीचे मालकांचा हिस्सा 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरीही त्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा एकूणच मार्केट खाली येणे किंवा युद्धाचे निगेटिव्ह बातम्या किंवा त्या कंपनीबद्दल असलेल्या अफवा ह्या कोणत्याही कारणाने तो शेअर्स 52 खायपासून जेव्हा खाली येतो तेव्हा ते गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. कारण तो 52 खायपासून जेव्हा खाली येतो तो काही काळापुरताच खाली आलेला असतो. नंतर जसं जागतिक मार्केट वर जाईल, अफवांचा खुलासा होऊन खऱ्या बातम्या येतील, तेव्हा तो शेअर्स पुन्हा 52 खाय किंवा त्याच्याहूनही पुढे जात असतो. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे.